आदरणीय शरद पवार साहेबांच्या काळापासून वसंत नाईक ती सगळी मंडळी होती. तर त्यावेळेला पासून हे राजकारणामध्ये फोडाफोडी सत्ता स्थापन करणं हे चालत आलंय. असं काही होत नाही की फोडताना बळच उचलला आणि बळाच गाडीत घातला. कुणाला कुठं जायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न बाबत विचार करतोय आणि शेतकऱ्याला जो गरजू शेतकरी आहे त्याला न्याय देण्याचा नक्की सरकारचा प्रयत्न आहे. की जे अवैध धंदे आहेत मग अवैध दारू गुटखा बाकी जे काय असेल ते ह्या सगळ्यांवरती बंदी यावी. अकोला मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे सर आपल्यासोबत आहेत. आपल्या मतदारसंघातली कोणती लक्षवेधी आपण मांडली किंवा त्याबाबत काय नेमकं प्रश्न होते मतदारसंघातले? लक्षवेधी जी महत्त्वाची आहे की माझा जो कोलारगुटी रस्ता आहे बारीपासून संगमेरचा रस्ता आहे त्याचं काम 2019-20 पासून चालू आहे. ते आता कुठंतरी पूर्णत्वाला जाते आणि त्याच्यावरती खड्डे पडत आहे, ठेकेदार मेंटेनन्स करत नाही. तर त्या संदर्भातली मी लक्षवेधी उपस्थित केली होती. ही दुसरी लक्षवेधी आहे माझी की त्याच्यावर दुसऱ्यांदा मी सभागृहात त्या विरुद्ध आवाज उठवतोय आणि मला वाटतं त्या आता या पुढच्या आठवड्यामध्ये ती लक्षवेधी लागेल आणि आदरणीय मंत्री महोदयांनी तशा स्पष्ट सूचना दिल्यात की मी त्याच्यावरती जी काही कडक कारवाई करायची ती करतो. मतदारसंघात अनेक अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्याबाबत तुम्ही गृहमंत्र्यांशी काही बोलणार का किंवा त्यांच्याशी काही चर्चा करणार का? गृहमंत्री महोदयांना मधल्या काळात मी पत्र दिलं आहे आणि सुनेत्रा ताईंना पण पत्र दिलं आहे की जे अवैध धंदे आहेत मग अवैध दारू गुटखा बाकी जे काय असेल ते ह्या सगळ्यांवरती बंदी यावी. त्या पट्टीत बाकीच्या महाराष्ट्राच्या किंवा तालुक्यांच्या पट्टीत माझ्याकडं अवैध धंद्यांचं प्रमाण कमी आहे. परंतु योग्य वेळी जागं होऊन त्याच्यावरती जर लवकर बंधन आणलं तर भविष्याच्या काळात जे प्रॉब्लेम उद्भवायचे ते उद्भवणार नाही. आणि म्हणून बऱ्या प्रमाणात गुटखा पकडला गेला आहे, अवैध दारूंच्या दुकानांवरती कारवाया झाल्यात आणि एकंदरीत बऱ्यापैकी परिस्थिती आवाक्यात आलेली आहे. बरं, सत्ताधारी पक्षाचे आमदार तुम्ही आहात. कृषीविषयक कुठलेही महत्त्वाचे निर्णय या अधिवेशनात झालेले दिसत नाही आहेत, किंबहुना सरकार हे शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही असा आरोप विरोधक करतात. तसं नाही आहे. मधल्या काळात जे 293 कृषी किंवा शेतकऱ्यांसाठीची जी चर्चा होती तर त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला आणि त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी आश्वासित केलं आहे की काही झालं तरी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. मागची जे काही कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना 2019च्या दरम्यानची तर त्या पण बाबत विचार करतोय आणि शेतकऱ्याला जो गरजू शेतकरी आहे त्याला न्याय देण्याचा नक्की सरकारचा प्रयत्न आहे. पण आपण बघितलं तर सत्ताधारी पक्षातलेच अनेक आमदार अशी मागणी करत आहेत की केवळ कर्जमाफी नको तर 7/12 कोरा करा. तुमची काय प्रतिक्रिया? नक्की सरकारनं तसं केलं पाहिजे. कारण ज्या निवडणुकांच्या काळामध्ये घोषणा होती की 7/12 आम्ही कोरा करून देऊ तर त्या शब्दाला सरकारनं जागलं पाहिजे. बरं, एक शेवटचा प्रश्न घेतो. अधिवेशनामध्ये मतदारसंघातले प्रमुख प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी खरं तर अधिवेशनाचा कार्यकाळ समजला जातो. मात्र यामध्ये कुठंतरी केवळ पक्षांतर केलं, खासदार फुटले, आमदार फुटले, यावरती चर्चा होते. कसं पाहता या सगळ्या राजकीय गोष्टींकडे? तो राजकारणाचा पार्ट आहे. ज्याचं त्याचा पक्ष वाढवणं हे काही आजच नाही तर आदरणीय शरद पवार साहेबांच्या काळापासून वसंत नाईक ती सगळी मंडळी होती. तर त्यावेळेला पासून हे राजकारणामध्ये फोडाफोडी सत्ता स्थापन करणं हे चालत आलंय. तो पार्ट तो एक बाजूला ठेवू. परंतु या दृष्ट्यातनं आता या आदिवासी बांधवांसाठी ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची जी बैठक आहे TACची बैठक ही आत्ता आजच पार पडली आहे. 52वी ती बैठक होती आणि मला वाटतं त्यामध्ये खूप चांगले निर्णय घेतले गेलेत. मग तो आदिसंख्य भरतीचा निर्णय असेल किंवा शेतकऱ्यांचा जो भोगवटादार सदरी 2 होतं म्हणजे जे प्लॉट्स भेटलेले आहेत फॉरेस्टचे पलाट वावदार शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना आता ते मूळ हे होणार आहेत, भोगवटादार होणार आहेत किंवा मालक होणार आहेत, मूळ मालक होणार आहेत. तर तो एक निर्णय महत्त्वाचा आहे. तो एवढ्या 4-6 महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातो आहे. अजून
बाकीची जी नोकर भरती आहे ती पूर्णत्वाला न्यायची आहे किंवा जे काही आदिवासी बांधवांना लाभ देताना 2 लाखापर्यंतची किंवा जी मुदत होती ती वाढवण्यात आली. ती माझ्या अंदाजे ती 5 लाखाची 4 लाखाची करण्यात आलेली आहे. मग अशा पद्धतीनं एकीकडं हा काम केलं जाते. आता जे महिला सक्षमीकरणाचं जे विधेयक होतं ते एवढ्यात पारित सभागृहात झालं आहे. मग अशी सगळी चांगली कामं होतात आणि एकमतानं ते पारित होईल. विरोधकांनी पण त्याला पाठिंबा दिला आहे. तर अशी कामं होत नाही असं नाही, कामं होत आहे. फक्त मीडिया लक्ष डायव्हर्ट करून ते ह्या काय फोडाफोडी किंवा काय जे चाललं आहे त्याच्याकडे येत आहे. अर्थात तो असं काय होत नाही की फोडताना बळच उचलला आणि बळाच गाडीत घातला. कुणाला कुठं जायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न. शेवटचा आठवडा राहिला आता अधिवेशनाचा पुढच्या हातात, तर मतदारसंघातले कुठले महत्त्वाचे प्रश्न मांडणार आहात? माझ्या दृष्टीनं आमच्या ट्रायबल बजेटमधून जे काय रस्त्यांसाठी निधी दिला होता त्यातला बराचसा निधी भेटला नाही. म्हणजे दायित्व खूप आहे. ते दायित्व महत्त्वाचं आहे, त्याविषयी आवाज उठवायचा आहे. प्यासा भरती आहे त्याविषयी आवाज उठवायचा. बाकी शेतकऱ्यांसाठी जे काही स्मार्ट मीटर बसवणार आहे ते बसवले जाऊ नये किंवा बाकी जी लोड शेडिंग आहे 6 ते 9ची ती थांबावी. बाकी ह्या सगळे आहे आणि रस्त्यांचे मुद्दे आहेत, कुठं पूल आहेत. म्हणजे माझ्याकडं संगमनेरची जवळजवळ 27 गावं आणि बाकी 193 तालुक्यातली गावं असा मोठा मतदारसंघ आहे भौगोलिकदृष्ट्या. तर या प्रश्नाला घेऊन पुढं जायचं आहे. आमचं राजूरचं उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी घ्यायची, MIDCला मंजुरी भेटली, परंतु पुढची कार्यवाही पटापट झाली पाहिजे. असे सगळे मुद्दे घेऊन या अधिवेशनात पुढे जायचं आहे. धन्यवाद सर. प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, मुंबई.